मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजपने नागरिकांना पैसे वाटल्याचा आरोप मनसे आणि शिवसेनेकडून करण्यात आलाय। भाजप उमेदवार सीमा शिंदेंच्या वतीने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात कथितपणे मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। तर भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले। ही बर्थडे पार्टी होती असं सांगण्यात आले। आता भाजपची उमेदवार सीमा शिंदे स्वतः तिथे पैसे वाटत बसली होती। लोकांना 200 ते 300 माणसांना जेवण देते। हे बघा अजूनही भाजपवाले फिरताय तिथे। हे काय सगळे भाजपवालेच आहेत। हे इथे घाण राजकारण करतो। संजय उपाध्यायचा एक पंटर आहे जो इथे लफडी करतो आणि हप्ते जमा करतो। सुशील कुमार तो स्वतः इथे पैसे वाटायला बसला होता। आणि हे लोक जे राजकारण करतात घाण, अरे लढा नाही इमानदारीने। मला मराठी माणसाची ताकद काय दाखवतो भाजपला आम्ही। सांगणार की वॉर्ड नंबर 14 मधून काल आम्ही प्रचार रॅली संपली आमची 5 वाजता आणि सगळं कामं आटपून आम्ही जेवायला रात्री बसलो। जेवत असताना मी माझे जे काही सहकारी होते, माझा नवरा होता आणि आम्ही लोगो वगैरे काहीही नव्हतं आमच्या सोबत। आम्ही पूर्णपणे आचारसंहितेचा पूर्ण जे पालन करून आम्ही ते पूर्णपणे हे केलेलं होतं। सगळं आम्ही काढून ठेवलं होतं आणि नॉर्मल आम्ही जेवायला बसलेलो होतो। तर तिकडून 50 ते 60 लोकांचा मॉब आला माझ्याकडे आणि मला आरेरावीची भाषा केली, शिव्यागाळी केल्या आणि ते सगळं शोधत होते। त्यांना काही मिळालेलं नाहीये तिकडे। आम्ही जेवतच होतो ते आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।